जेव्हा सीमा आणि मनोज यांचे प्रेम प्रकरण पळून जाऊन लग्न करण्यापर्यंत पोचते, तेव्हा ही गोष्ट सीमाच्या घरी आईवडिलांच्या कानी पडते. सीमाचे वडील जातीची अडचण दाखवून सीमाचे लग्न एका दुसऱ्या मुलासोबत करून दिले. जेव्हा लग्न झाल्यावर सुद्धा सीमा आणि मनोजचे प्रेम प्रकरण सुरूच होते आणि दोघांमध्ये भेटी गाठी सुरूच होत्या. पण सीमाचा नवरा जेव्हा तिला मनोजच्या मिठीत पाहतो तेव्हा काय झाले? मित्रहो, आजच्या या खऱ्या घटनेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये तुमचे मत अवश्य मांडा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रहो, या घटनेची सुरुवात मुझफ्फरपूरच्या एका गावातून होते. सीमा आणि मनोज एकाच गावातील होते. लहानपणापासून एकाच शाळेत शिकले आणि जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण झाले तेव्हा पण त्यांनी एकच कॉलेज निवडले. आणि आता तारुण्य अवस्थेत आल्याने आणि दररोज एकमेकांच्या नजरेसमोर असल्याने ते एकमेकांकडे आकर्षित होत गेले. आणि या तारुण्यातील आकर्षणाचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनाही कळलेच नाही. आणि हळूहळू हे प्रेम प्रकरण शरीर सुखाच्या त्या मायाजाळात गुंतून बसले. तुझ्या मायाजाळातून त्यांची सुटका होणे शक्य होत नव्हते. आणि शेवटी दोघे एक होण्याचा निर्णय घेऊ लागतात. लग्न करण्याचा निर्णय घेतात. या दोघांनी जरी लग्न करण्याचा निर्णय घेतला तरी यांच्या लग्नाला विरोधक म्हणून सीमाचा वडील आणि तिचा भाऊ उभा राहतो. आणि या दोघांना वेगळे करण्याचा निर्णय घेतात. शेवटी जातीची भिंत उभी करून सीमाचे लग्न एका दुसऱ्या मुलाशी लावून दिले. आता सीमा तिच्या नवऱ्याच्या घरी पश्चिम बंगालच्या कोलकाता जिल्ह्यातील एका गावात गेली. तिचा नवरा, त्याचे नाव प्रकाश आहे, तो एक कापड दुकानदार होता. नवऱ्याचे भरभरून प्रेम आणि सासू सासऱ्यांची माया सीमाला भरभरून मिळत होती. तरी पण तिला तिचा प्रियकर मनोजची उणीव भासत होती. ती वारंवार मनोजला फोनवर बोलत होती. जेव्हा सासू सासरे आणि नवरा बाहेर गेला की ती मनोजशी फोनवर तासनतास बोलायची. कधी माहेरी गेली तेव्हा ती मनोजला भेटायची. जेव्हा तिला तिचा नवरा त्याच्या घरी घेऊन जायचा, सीमा आणि मनोज एकमेकांना भेटण्यासाठी तडफड करायचे. शेवटी सीमा मनोजला तिच्या घरी बोलावून घेते आणि मनोज त्याच्या घरी काम करायला बाहेर गावी जात आहे असे सांगून तो कोलकात्याला सीमाच्या घरी जातो. तेव्हा सीमा तिच्या सासरच्या मंडळीला, हा माझा चुलत भाऊ आहे आणि तो इथे कामाच्या शोधात आला आहे आणि त्याला काम मिळाले की तो दुसरीकडे खोली भाड्याने करून राहील असे सांगून त्याला तिच्याच घरी थांबवते. तेव्हा तिच्या नसवऱ्याला तिच्याबद्दल काही संशय नसतो म्हणून प्रकाश पण काही जास्त विचार करीत नाही. आणि तसाही तो 4-5 दिवस तर आपल्या घरी थांबणार आहे. आणि शेवटी सीमाने त्याला भाऊ बनवले होते, त्यामुळे संशय घेण्याचा प्रश्नही नव्हता. आणि सीमाने सांगितल्याप्रमाणे हे दोघे पण तसेच करतात. सीमा त्याला नोकरी शोधून काम करायला सांगते आणि मनोज पण कोलकात्याला एका कंपनीत काम करायला लागतो. काही दिवस तो सीमाच्याच घरी थांबतो आणि संधी पाहून दोघे एकमेकांसोबत संबंध बनवतात. आणि कुणाला जास्त संशय नको यायला म्हणून मनोज सीमाच्या घरापासून काही अंतरावर एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहू लागतो. आणि जेव्हा सीमाचा नवरा प्रकाश दुकानावर गेला की मनोज सीमाला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे, तसे सीमाचा नवरा दररोज सकाळी 9 वाजता दुकानावर जात असे आणि रात्री 10 वाजता घरी परत यायचा. एवढ्या वेळात सीमा आणि मनोज एकमेकांची तृप्ती करून घेत होते. सीमाचे सासू सासरे गावी असायचे, ते अधूनमधून सीमाच्या घरी येत असत. त्यामुळे सीमाला आणि मनोजला दिवसभर एकांत लाभत होता. पण म्हणतात ना की चोरी जास्त दिवस लपत नाही. जरी सीमाचा नवरा त्याच्यावर संशय घेत नसे, पण काही शेजारी असे असतात की त्यांना त्यांच्या स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या घरी जास्त लक्ष देणे खूप आवडत असते. असेच काही त्यांच्या शेजाऱ्यांचे होते आणि तसाही त्यांचा संशय खराच ठरतो. शेजारी जसा सीमा आणि मनोजवर संशय घेतात त्याचे कारण होते की सीमाचा नवरा घरी नसतानाच नेमका मनोज सीमाच्या घरी कशाला येतो. आणि त्यांच्या संपूर्ण गल्लीत या गोष्टीची कुजबूज सुरू होते. काही जवळचे मित्र प्रकाशला याच्याबद्दल उगीचच विचारणा करतात. तेव्हा प्रकाश पण सीमाला विचारतो की मी नसताना मनोज घरी येतो का. तेव्हा सीमा त्याला स्पष्ट नकार देत असे. त्यावरून प्रकाशला पण जास्त संशय येतो की आजूबाजूचे लोक मला सांगतात की मनोज नेहमीच मी घरी नसताना आपल्या घरी येतो आणि सीमा माझ्यापासून का लपवते. त्यामुळे तो आता तिच्यावर जास्त संशय घेऊ लागतो.
आणि शेजाऱ्यांची पण प्रकाशकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते. प्रकाश जेव्हा गल्लीतून जाताना त्याच्याकडे पाहून काही मंडळी एकमेकांना कुजबूज करायला लागतात, पण स्पष्टपणे प्रकाश समजून जातो की हे लोक आपल्याच बद्दल काहीतरी बोलत असतात. त्यामुळे प्रकाश पुन्हा सीमावर संशय घेऊन तिला विचारणा करतो, परंतु सीमा रडल्याचे नाटक करून, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का, असे बनवटी अश्रू दाखवते. तेव्हा प्रकाश पण शांत होतो. असेच काही दिवस गेल्यावर प्रकाशची एक मानलेली वहिनी प्रकाशला सर्व काही सांगते की तुझी पत्नी आणि मनोज यांच्यात काहीतरी वेगळेच संबंध आहेत. ते काही भाऊ बहीण नाहीत, कारण त्यांच्याकडे पाहून ते बहीण भाऊ वाटत नाहीत. त्यामुळे तुझी गल्लीत खूप चर्चा होत आहे. तेव्हा प्रकाशला पण पूर्ण खात्री पटते आणि प्रकाश त्यांना रंगेहात पकडण्याची योजना बनवतो. एके दिवशी तो दुपारीच दुकानातून घरी येतो आणि बघतो की घराचा दरवाजा आतून बंद असतो. प्रकाश हळूच मागच्या बाजूने खिडकीतून घरात शिरतो आणि समोरच दृश्य पाहून हादरून जातो. घरात सीमा आणि मनोज एकमेकांत असे काही मिसळून गेले होते की त्यांना प्रकाश त्यांच्या जवळ येऊन पोचला होता याची सूज सुद्धा राहिलेली नव्हती. प्रकाश आपल्याच घरात, आपल्याच बेडरूम मध्ये आणि आपल्याच पत्नीच्या शरीराशी कोणी दुसरा पुरुष खेळताना पाहून, त्याच्या नजरेसमोर असे काही घडताना पाहून प्रकाश रागाने लाल पिवळा होऊन गेला. ज्या पत्नीला कुठल्याही प्रकारच्या सुखाची कसलीही कमी नाही केली, तीच पत्नी आज आपल्याशी विश्वासघात करते. हे पाहून ते स्वतःला सांभाळू शकला नाही आणि जेव्हा सीमा आणि मनोज प्रकाशकडे पाहतात तेव्हा त्यांना याच्याबद्दल काय बोलावे काहीच सुचले नाही. पण प्रकाश मात्र सुचले की आता काय करायचं आहे. पण त्याने टोकाची भूमिका घेतली आणि तो एका लोखंडी रॉडने सीमाच्या डोक्यावर वर करतो. रागाच्या भरात केलेला वार असा काही सीमाच्या डोक्यावर घाव देतो की सीमा जागीच ठार होते. हे दृश्य पाहून मनोज थथरू लागतो, पण प्रकाशच्या डोळ्यात रक्त उतरले होते, त्यामुळे त्याने मागचा पुढचा विचार न करता लगातार मनोजवर पण वार करायला सुरुवात करतो आणि त्याचाही शेवट करूनच थांबतो. आणि या सर्व घटनेबद्दल प्रकाश पोलिसांना स्वतःच सूचना देतो. तेव्हा पोलीस घटनास्थळी पोचते आणि प्रकाशला ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवले जातात. मित्रहो, या सर्व सत्य घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते की या सर्व प्रकरणात चूक कोणाची झाली असेल? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण कोणाच्याही आयुष्यात जर अशा समस्या आल्या तर त्यांना तुमचा मोलाचा सल्ला खूप कामी पडेल. तर ही घटना तुम्हाला ऐकवण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही किंवा कोणालाही त्रास देणे नाही, उलट या घटनेतून समाजाला जागरूक करणे आणि सतर्क करणे आहे, जेणेकरून जर आपला अशा प्रकारच्या घटनाशी संबंध आला तर कोणतीही जीवित हानी न होता यातून कसा मार्ग काढायचा याची जाणीव असायला हवी. शेवटी कुठल्याही दुष्कृत्याची शिक्षा करणाऱ्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने ही मिळणारच. त्यासाठी सावध रहा, सतर्क रहा. भेटूया एका अशाच नवीन घटनेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.